प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना सलाम. बऱ्याच वर्षानंतर या भागामध्ये येण्याची प्रभूने संधी दिली, याबद्दल मी त्याच्या नावाला धन्यवाद देतो. बापरे, पालखीबाईच्या लक्षामध्ये आहे. खूप आनंद वाटला मला. आम्ही नेहमी तुमची आठवण असतेच मनामध्ये, परंतु बरंच प्रगती झाली या भागामध्ये. काही नवीन घर आणि सुधारणा दिसते आणि हे देवाचे सेवक या ठिकाणी पारखसाहेब पाटील या भागामध्ये सेवा करत आहेत. त्याचप्रमाणे इतर पाळक वर्ग आहेत. अतिशय आनंद वाटला. विशेष रीतीने हे सुंदर चर्च मंदिर आपल्याला दिलेलं आहे देवाने. हे पाहून मला अतिशय आनंद वाटला. मला नव्हती कल्पना की इतकं सुंदर ह्या ठिकाणी देवाने तुम्हाला हे देवाची स्तुती असो. फार सुंदर भक्ती स्थान आपल्याला आहे. देव करो या येत्या वर्षामध्ये अनेक लोक या ठिकाणी येतील, सुवार्ता ऐकतील, प्रभू येशू ख्रिस्तावर तारणदायी विश्वास ठेवतील आणि येशूने म्हटल्याप्रमाणे, येशूने काय म्हटलं, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात आणि तो प्रकाश या मंडळीद्वारे अधिक आणि अधिक या भागामध्ये पसरो ही देवाजवळ प्रार्थना आहे. अतिशय आनंद वाटतो. पाळक साहेबांचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला हा प्रसंग दिला. त्याचप्रमाणे तुम्ही सर्वांनी जे सुंदर स्वागत केलं आमचं, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. खरं पाहिलं तर हे इतकं करण्याची काही गरज नव्हती. पाळक नुसत्या टाळ्या वाजवल्या असत्या तर बरं झालं असतं, पण तुम्ही आमच्यावरचं प्रेम व्यक्त केलं आणि स्वागत केलं आणि तुमचे आभार मानतो. येशूने जेव्हा तो या धर्तीवर होता आणि त्याच्या सेवा कार्यामध्ये त्याने त्याच्या मागे पुष्कळ लोक जात होते. त्याला माहिती आहे ना आपल्याला, आपण शुभवर्तमानात वाचतो, जिकडं तो गेला त्याच्या मागे मोठा जमाव होता. त्याचा ऐकणारे, त्याला चाहणारे, त्याचप्रमाणे त्याला विरोध करणारे जे होते ते पण त्याच्या मागे जात होते. अशा रीतीचं व्यक्तिमत्व होतं येशूचं. पुष्कळ लोक त्याच्यावर विश्वास ठेवत होते. परंतु फक्त ते माझ्या मागे येत आहेत याच्यामध्ये त्याने आनंद केला नाही, त्याला समाधान नव्हतं. त्याने लोकांना सावधगिरीचा इशारा दिला. एक उदाहरण आहे मत्ती 7:21 मध्ये. तुम्हाला माहित आहे ते वचन, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल. आता आपला प्रवेश या मंदिरामध्ये झालेला आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपला स्वर्गातही प्रवेश होईल. आहे का तसं? नाही. हे जे वचन आहे हे विशेष रीतीने जे स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात त्यांना सांगितलेला इशारा आहे की नुसतं प्रभूजी प्रभूजी म्हणून, नुसतं आमेन हालेलुया, देवाची स्तुती वगैरे गाणे गावते, ह्या सर्व जरी चांगल्या गोष्टी असल्या तरी त्याच्यामुळं स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होत नाही. हा फार महत्वाचा इशारा आहे. आपण जे सर्व या ठिकाणी आहोत आणि जे कोणी सुवार्त ऐकतील, शुभवर्तमान ऐकतील, त्या सर्वांसाठी हा इशारा आहे. नुसतं ऐकल्याने कोणाचा उद्धार होत नाही. येशू तेच सांगायचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी. तर कोणत्या गोष्टी मग महत्वाच्या आहेत, कोणत्या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे हे पण वचनामध्ये
भरपूर रीतीने सांगितलेलं आहे. आपण लूका सुवर्तमान याचा 16वा अध्याय करतो. लूका सुवर्तमान याचा 16वा अध्याय. बरं, ते वाचण्याच्या आधी त्या बहिणीने गीत गायलं ना, ते आधी फार सुंदर आशीर्वादाचं गीत गायलं. मला प्रभूने स्पर्श केला. अर्थपूर्ण गीत, असे गीत मला फार आवडतात आणि त्यांनी फार सुंदर गायलं. तुम्हीच गायलं? अच्छा, ओके, थँक्यू. फार सुंदर गायलं. तुम्ही सर्वांनी गायलं, परंतु ते माईक समोर होता त्याचा आवड मला जास्त आला. देवाने तुम्हाला ते दिलेलं आहे. सुंदर आवाज, गाण्याचं दान देवाच्या गौरवासाठी ते अधिक आणि अधिक उपयोगात येऊ. प्रभूच्या प्रार्थना. लूका सुवर्तमान याचा 16वा अध्याय. मी घड्याळ तर काढून ठेवतो माझ्या समोर प्रत्येक वेळेला, पण प्रत्येक वेळेस काय माझं त्याच्याकडे लक्ष नसतं. जर वेळ जास्त झाला तर मोठ्याने कोणीतरी आमेन म्हणा, मला समजत मग वेळ झाला. किती वेळ आहे बाळासाहेब? 11:30 आहे आता. 11:30 होत. 10 मिनिटं पुढे आहे का? बर, आता 11 वाजले असं मी धरून जातो. बर, देवाच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया प्रिया. आणि आज प्रभू त्याच्या वचनातून माझ्याशी काय बोलत आहे ह्याचा विचार करू. येशूने जेव्हा फार महत्वाचं शिक्षण दिलं की नाही, पुष्कळ वेळेला तो काय म्हणत होता, ज्याला ऐकावयास कान आहे तो ऐको. मग कान तर सर्वांनाच आहे, पण सर्वच ऐकतात का? सर्वच नाही ऐकत. आपण कधी कधी म्हणतो ना एखाद्याला, मी याला अनेकदा सांगितलं पण याने ऐकलं नाही. म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ काय असतो की मी जे याला करायला सांगितलं होतं ते त्याने केलं नाही. ऐकलं कानाने, परंतु त्याप्रमाणे कृती केली नाही. म्हणून येशू म्हणत होता अनेकदा, ज्याला ऐकावयास कान आहे तो ऐको. म्हणजे नुसता आवाज ऐकू नका, नुसते शब्द ऐकू नका, परंतु ते आचरणामध्ये आणा. जोपर्यंत ते आपण आचरणामध्ये आणत नाही तोपर्यंत ते आपण ऐकलं नाही असंच आहे. पुष्कळ लोक मंदिरात येतात, चर्च मध्ये येतात, बसतात, ऐकतात, पण कृतीमध्ये नाही. ते फार महत्वाचं आहे प्रिया. आपण वैयक्तिक रीतीने याच्याकडे लक्ष दिलं नाही तर मग त्याच्याकडे कोणी दुसरं लक्ष देऊ शकत नाही. माझ्या जीवनाबद्दल, माझ्या आत्म्याबद्दल मी कसा ऐकतो याच्याबद्दल मला पाहावं लागेल. आणि तीच गोष्ट आपल्या प्रत्येका संबंधित आहे. आपण जे ऐकतो, जो वचनाचा प्रकाश देव आपल्यावर काढतो, त्यामध्ये मी चालतो का? मी त्यामध्ये तसं मी वागतो का? हे फार महत्वाचं आहे. तोपर्यंत ते न ऐकणं असंच. तर या ठिकाणी वचनाकडे थोडा वेळ लक्ष द्या. मोबाईल बंद ठेवा कृपा करून सर्वांनी. आणि देवाकडचं जे कनेक्शन आहे ते सुरू करा. आपले मोबाईल बंद ठेवले तर फार बरं होईल. अडथळण होणार नाही, तुम्हाला नाही, दुसऱ्यांना पण. बरं, मी वचन वाचतो मग 16वा अध्याय आणि 19व्या वचनापासून. तुम्ही एखाद्या वर्षी ऐकलं असेल, वाचलं असेल अनेकदा याच्या आधी, परंतु आज थोडा वेळ आपण याच्यातल्या काही गोष्टी पाहणार आहोत. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व बारीक सुताची वस्त्रे घालीत असे आणि प्रति दिवशी थाटामाटाने ख्याली खुशाली करीत असे. त्याच्या दाराजवळ लाजार नावाचा फोडांनी भरलेला एक दरिद्री टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा होती. आणि कुत्री येऊन त्याचे पोट चाटीत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री मेला आणि देवदूतांनी त्याला अब्रामाच्या उराजवळ
नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याला पुरले. पुढे वाचणार आहोत आपण, परंतु ह्या ठिकाणी या वचनामध्ये एक वास्तवता, एक फॅक्ट जी कोणी आपण चुकू शकत नाही त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. ती कोणती आहे? मोठ्याने बोला. माहित आहे तुम्हाला? बरोबर आहे, मोठ्याने बोला. मरण. व्हेरी गुड. श्रीमंत आहे आणि त्याच्या अगदी उलट्या दुसऱ्या टोकावर एक गरीब आहे. अशी त्याची स्थिती आहे की तुम्ही म्हणाल याच्यापेक्षा मरण परवडलं. गरीब आहे, ह्याच्या मेजावरून जे पडल ते नाही. फोडांनी भरलेला आहे, त्याची काळजी करणारा त्याला कोणी नाही. कुत्रे येऊन त्याला चाटत होते. म्हणजे किती दुर्दशा आहे त्याची. पण शास्त्रात लिहिलेलं आहे की श्रीमंत मनुष्य मेला. फार थाटामाटत त्याची झाली असेल, नाही का? फ्युनरल प्रेत केलं, सारं गाव जमलं असं त्याच्या घरासमोर. त्याची खूप स्तुती केली असेल की किती थोर होते, यांनी किती लोकांचं भलं केलं. ते नाही पण केलं तरी ते मग ते मेड्यावर करतात तशी स्तुती होत नाही. फार चांगला होता, मोठ्या थाटामाटात. एखादं त्याला पुरल्यानंतर त्याच्यावर फार मोठं स्मारक बांधलं असतं. फुलांचे हार वगैरे चढवले असतील दरवर्षी, त्या ठिकाणी त्या दिवशी जात असतील वगैरे वगैरे. श्रीमंत मनुष्य होता, प्रतिष्ठित मनुष्य होता जगाच्या दृष्टीने. ख्याली खुशालीने राहणारा तो होता. आणि अशा लोकांना नेहमी जग काय करतं? चाहतं नाही, त्याचा उदो होतो. इथं सांगितलेलं श्रीमंत मेला व त्याला पुरली. वचनामध्ये एवढंच सांगितलं त्याच्याबद्दल, काय जास्त नाही, काही सांगण्यासारखं नव्हतंच. परंतु दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की जेव्हा तो दरिद्री मेला तेव्हा काय झालं? देवदूतांनी त्यांना अब्रामाच्या उराजवळ नेऊन ठेवलं. मदत करायला माणसं कोणी नव्हते, लोक कोणी नव्हते, जग नव्हतं त्या ठिकाणी. परंतु देवदूतांनी येऊन त्याला अब्रामाच्या उराजवळ नेऊन ठेवलं. की त्यावेळेला यहुदी प्रथा होती की अशा रीतीने मेल्यानंतर देवदूत येऊन, अब्राम त्यांचा पिता जो होता यहुदी लोकांचा, ते मानत होते त्याच्याजवळ. म्हणजे ज्या ठिकाणी सुख शांती किंवा स्वर्ग आहे असं म्हणत दुसऱ्या शब्दामध्ये, तिथं नेऊन ठेवलं. जीवनाच्या या भागामध्ये इथपर्यंत आपण सर्व येणार आहोत. ते चुकलंय का कोणाला? गरीब असो श्रीमंत असो, तुम्ही कोणीच, लहान असा मोठे असा, एक दिवस मरण निश्चित येणार. प्रत्येक व्यक्ती जन्माला येते त्या दिवसापासून तिच्या मरणाच्या दिवसाकडे प्रवास असतो नेहमी. आपण नाही लक्षात ठेवते, नाही? दरवर्षी मोठ्या थाटामाटाने बर्थडे साजरा करतो. पण माझ्या आयुष्यात एक वर्ष उणे झालेला हे नाही पण कोणी सांगत आपल्याला त्यावेळेला. आणि आपल्यालाही भाग नसतं, सेलिब्रेट करतो आपण. परंतु प्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष मनुष्याला, व्यक्तीला ती त्याच्या मरणाच्या दिवसाकडे नेत असते. पवित्र बायबलमध्ये मरणाबद्दल खूप सांगितलेलं आहे. कारण त्याची आठवण आपल्याला करून देण्याची गरज आहे देवाला माहिती. आपण विसरतो, नाही? इथं राहतो आपण अशा रीतीने की इथंच नेहमी सदा सर्व काळ राहणाऱ्या अशा रीतीने आपण धडपडतो. हे पाहिजे, ते पाहिजे, कशाच रीतीचं जग आहे, नाही का? परंतु जे देवाचे लोक आहेत, वचनाचे लोक आहेत, त्यांनी काही याच्यापेक्षा महत्वाच्या गोष्टी आहेत या जीवनासंबंधी, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. श्रीमंत होता तोही मरण पावला, गरीब होता तोही मरण पावला.
मग त्याच्यानंतर पहा काय झालं, 23वा वचन. मग तो म्हणजे श्रीमंत मनुष्य अधोलोकात यातना भोगीत असता त्याने आपली दृष्टी वर करून अब्राम व त्याच्या उराजवळ असलेला लाजार यास दुरून पाहिले. आता पडता पडला, मरण झाला. आता पलीकडच्या जीवनाबद्दलच सांगितलेलं या ठिकाणी. तिकडे लक्ष द्या की एक जण जो आहे श्रीमंत तो अधोलोकामध्ये यातना भोगीत आहे, आणि दुसरा जो लाजार जो गरीब फोडांनी भरलेला होता त्या श्रीमंताच्या दाराजवळ पडलेला होता, तो आता अब्रामाच्या उराशी आहे. तो त्या ठिकाणी सुख समाधान शांती पावत आहे असं त्याने पाहिलं दुरून. आणि त्याने अब्रामाला काय म्हटलं ते 24वा वचन. तेव्हा त्याने हात मागून म्हटले की बापा अब्रामा, मजवर दया करून लाजाराला पाठव. कशासाठी? यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात घुसळून माझी जीभ थंड करावी, कारण या जाळात मी क्लेश भोगत आहे. त्याच्या आधीचा जीवनाचा भाग आपण पाहिला पहिल्या भागामध्ये, त्या ठिकाणी जी परिस्थिती होती ती आता पूर्ण बदललेली आहे. हा इकडे गेला आणि हा इकडे गेला, पूर्ण बदलून गेलेलं आहे चित्र. आणि हा जो श्रीमंत मनुष्य आहे तो त्या ठिकाणी कापून त्याने प्रार्थना करत, या भागामध्ये कधी प्रार्थना केली नाही, त्याला काही गरज वाटली नाही. पण आता प्रार्थना करत आहे, हे बापा अब्रामा मजवर दया कर. या भागामध्ये त्याने दयेसाठी कधी याचना केली का? प्रार्थना केली नाही. शालीत कुशालीत राहत होता, रोज मेजवानी, नौकर चाकर सर्व मुबलक आहे. कशाला प्रार्थना करायची? एका मुलाला त्याच्या बापाने विचारलं झोपायच्या आधी, अरे का तू प्रार्थना केली का? नाही म्हणजे बाबा मला आज काही नको. म्हणजे काय पाहिजे असलं तरच प्रार्थना करायची असा म्हणण्याचा त्याचा रोग होता. लहान मुलगा होता. नाही म्हणजे बाबा मला आज काही नको. कशाला प्रार्थना करायची? काय मागायचं देवाला? काय आज आहे पुष्कळ ख्रिस्ती बनवणाऱ्या लोकांचं तीच गत आहे. काहीतरी एक लिस्ट सादर करून द्यायची देवाला ना आम्ही म्हणून टाकायचं झालं प्रार्थना. किंवा गरजेनुसार काही प्रॉब्लेम आला, आजारी पडले, ऍक्सिडेंट झाला वगैरे, तर मग कधी कधी काय ऍक्सिडेंट वगैरे झाला तर ताबडतोब काय बोलवतात? ऍम्ब्युलन्स बोलवतात नाही. तशा रीतीने आध्यात्मिक रीतीने काही लोक जेव्हा फार तातडीची काही गरज असते तेव्हा ऍम्ब्युलन्स बोलवतात प्रार्थनेची. लोक आमचं सहाय्य कर. जेव्हा सर्व ठीकठाक आहे तेव्हा काही आठवण येत नाही. बर, ह्या ठिकाणी हा जो मनुष्य आहे त्याची परिस्थिती जी आहे, त्याची स्थिती जी आहे पूर्णतेने बदललेली आहे. तो यातना भोगत आहे, अधोलोकात यातना भोगत आहे. तो काय म्हणत आहे? लाजाराला पाठवा. कशासाठी? फक्त त्याने पाण्यात बोट बुडवून माझ्या जिभेवर ठेवावं. निदान तेवढ्याने मला काहीतरी राहत मिळेल, आराम मिळेल असं त्याला वाटलं. कारण काय, मी जाळामध्ये आहे, अग्नीमध्ये होरपळत आहे. फार भयानक चित्र आहे नाही का या ठिकाणी. जीवनाच्या या भागामध्ये मी सुखी आहे, सर्व काही मला देवाने दिलेलं आहे. लोक फार आवेशाने सांगतात की देवाने मला घर दिलं, मला आशीर्वाद दिला, सर्व काही आहे वगैरे वगैरे. पण त्याचा अर्थ तो तिकडे गेल्यानंतर तशा सुस्थितीत राहील हे नाही शास्त्र शिकवत. हा लाजार जो आहे याच्याजवळ इकडे काहीच नव्हतं, परंतु आता त्या ठिकाणी तो सुखामध्ये आहे. तर मेल्यानंतर
व्यक्ती कुठं जाते, हे कशावर ठरतं, हा महत्वाचा प्रश्न आहे. आज सकाळी आपण थोडा विचार करणार. मेल्यानंतर दोन ठिकाणं आहेत. जे सर्व मानतात ते सर्व एका ठिकाणी नाही जात, हे तो माहित आहे ना आपल्याला. एकाच ठिकाणी नाही जात, दोन ठिकाणं आहेत. मग कोणत्या ठिकाणामध्ये जायचं ते केव्हा ठरतंय? ती या जीवनामध्ये होतंय की नाही, की मेल्यानंतर होते? या जीवनामध्ये. आणि हे जीवन फार क्षणभंगूर आहे, काही गॅरंटी नाही किती दिवस आपण जगू. उद्या काय होईल आपल्याला माहित नाही. उद्याच सोडा, मनुष्य आता बोलत आहे, दुसऱ्या क्षणाला काय होईल हे माहित नाही. आता मागच्या महिन्यात एक घटना घडली चेन्नई या ठिकाणी, आम्ही ऐकलं. मंदिरामध्येच त्यांची मीटिंग चालू होती. दोन गट एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत होते. हा मनुष्य उठून कोणावर तरी आरोप करत होता, काहीतरी बोलत होता, यांची अपॉइंटमेंट होऊ नये, यांना हे पद देऊ नये वगैरे असं म्हटलं. आणि 2च मिनिटांमध्ये त्याच ठिकाणी मंदिरामध्येच कोणाच झालं आणि जागेवरच गेला. होती का त्याला काही कल्पना की माझं काय होणार आहे 2 मिनिटानंतर? त्याला आज ती कल्पना तर मला नाही वाटत तो तसं बोलला असता त्या ठिकाणी मंदिरात उभं राहून. तो क्षण आपल्यावर केव्हा येणार आहे आपल्याला नाही माहिती. पण बायबल आपल्याला वारंवार सांगते, वॉर्निंग देते की त्याची तयारी होणं आवश्यक आहे, त्याच्याबद्दल विचार होणं आवश्यक आहे. विचार होईल तेव्हा तयारी होईल, तयारीला लागू. तर या ठिकाणी हे दोघही मेले, पण 2 वेगवेगळ्या ठिकाणी गेले. मग हे कुठं जाणार आपण मेल्यानंतर, हे कशावर ठरणार? हे कशावर ठरणार? तो श्रीमंत मनुष्य सांगत आहे तिथून. आपण पुढे वाचू, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. अब्राम म्हणाला, तुला आपल्या आयुष्यात आपले सुख भरून मिळाले, तसे लाजाराला दुःख भरून मिळाले याची आठवण कर. शरीर नसताना देखील त्याला काय सांगण्यात येते तो आठवण कर. म्हणजे मेल्यानंतरही आपली जी क्षमता आहे विचार करण्याची, आठवण करण्याची पूर्वीच्या गोष्टींची, ही सही सलामत राहील. त्याला काही होणार नाहीये. त्याच्यासाठी शरीरच पाहिजे असं काही नाही. ह्याला इथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस. याशिवाय जे येथून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यात जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून आमच्या तुमच्यामध्ये मोठा दरार स्थापिलेला आहे. आता हे नीट समजून घ्या प्रियानो. एकदा तिकडे गेल्यानंतर 2 वेगवेगळ्या ठिकाणी तो श्रीमंत मनुष्य जो आता यातना भोगत आहे तो सांगत आहे, तो यातना भोगत आहे. आणि अब्राम जो पिता आहे तो त्याला सांगत आहे की तू, मी लाजाराला पाठवू शकत नाही. तो काय म्हणत होता? लाजाराला पाठव माझ्याकडे. लाजाराला नाही पाठवू शकत तो म्हणाला. कारण काय? मोठा दरार आहे मध्ये. इकडचा तिकडं कोणी जाऊ शकत नाही, तिकडचा इकडं कोणी येऊ शकत नाही. म्हणून प्रियानो, तारण प्राप्तीचा काळ आता आहे या जीवनामध्ये. तो तिकडे गेल्यानंतर ती संधी नाहीये. ती नेहमीसाठी गमावून बसलेली आहे ती व्यक्तिमत्व. तिचा जर अयोग्य ठिकाणी ती गेलेली आहे तर. मोठा दरार स्थापिलेला आहे. मग तो म्हणाला, तर बापा मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. तिकडं जीवनामध्ये तो म्हणत आहे की याला पुन्हा वापस तिकडं पाठव. नाही जाता येत ना. एकदा ते लाईन क्रॉस केली, तुम्ही गेले मरण पावला व्यक्ती, त्याला पुन्हा नाही जाता येत. तिकडे येते का जाता? नाही. पण ह्या जीवनातल्या ज्या बेसिक महत्वाच्या गोष्टी आहेत, अगदी स्पष्ट आहेत, त्या आपण विसरतो. तो म्हणत आहे याला पाठव. बरं, कशासाठी पाठवायचं? माझ्या बापाच्या घरी पाठव.
कारण मला 5 बंधू आहेत. तरी त्यांनी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्या साक्ष द्यावी. तिकडं होता, मेजवान्या करत होता, भारी भारी वस्त्र घालत होता, तेव्हा त्याला त्याच्या बापाच्या घराण्याची आठवण नाही आली, त्यांच्या आत्म्याची काळजी नाही केली. तो काय म्हणतो नंतर, पुन्हा आग्रह करत अब्राम या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्या साक्ष द्यावी. अब्रामाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्ट आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे. म्हणजे त्यावेळेला त्यांचा जो ग्रंथ होता, आपल्याजवळ पूर्ण बायबल आहे. मेलेल्यामधून कोणी त्याचकडे गेला तर ते पश्चाताप करतील, असं हा श्रीमंत मनुष्य तिथून सांगत आहे अब्राम. मला 5 भाऊ आहेत म्हणतो. त्यांची काळजी याने इकडं असताना करायला पाहिजे होती, स्वतःची पण आणि त्यांची पण. आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये काही लोक आहेत ना जे अजून प्रभूकडे आलेले नाही. एखाद्या तुम्ही स्वतःच आलेले नसाल, तुमच्या कुटुंबातले काही लोक आलेले नसाल, मग त्यांच्याबद्दल काय करायचं? या मनुष्यासारखं तिकडे गेल्यानंतर संताप आणि वैताग व्यक्त करायचं का? माझे 5 बंधू आहेत, आणि तो आग्रह धरत आहे की याला कसे करून पाठव. हे बापा अब्रामा असे नाही, मेलेल्यामधून कोणी त्याचकडे गेला तर ते पश्चाताप करतील. मी प्रश्न सुरुवातीला काय केला होता की मेल्यानंतर व्यक्ती कुठं जाते हे कशावर अवलंबून आहे. त्याचं उत्तर येत आहे, त्यांनी पश्चाताप करायचं. आता त्याला समजलं, स्वतःसाठी उशीर झालेला, तो नाही पश्चाताप करू शकत. पण तो म्हणतो या लाजराला जर पाठवलं, हा मेलेल्यामधून त्यांच्याकडे आलेला आहे, तर ते त्याचं ऐकते आणि काय करते, पश्चाताप करते. केला असता का पश्चाताप त्यांनी? त्याला लाजार गेला असता तर नाही. त्यांनी लाजाराला धरून मारून टाकलं असत. म्हणजे आमचा भाऊ एवढा प्रतिष्ठित आहे, एवढं मोठं स्मारक बांधलंय, तो इतका थोर होता, साधं जग त्याला चाहतंय, तू म्हणतो तो नरकात आहे, असं म्हटलं असतं की म्हटलं असतं. येशूने जेव्हा लाजरसाला जिवंत केलं तेव्हा जे शास्त्री पुरुषे होते, यहुदी पुढारी, त्यांनी काय बेत केला, या लाजारालाही मारायचं आणि येशूलाही मारून टाकायचं. तेच यांनी केलं असतं. मरणानंतर व्यक्ती कुठं जाते हे कशावर अवलंबून आहे? या जीवनामध्ये मरायच्या आधी मी पश्चाताप करतो किंवा नाही करतो यावर अवलंबून आहे. पश्चाताप म्हणजे काय? किती जणांना माहिती आहे पश्चाताप म्हणजे काय? हा शब्द तर ऐकतो आपण बऱ्याचदा. बरोबर आहे उत्तर. अजून काही गोष्टी आपण पाहणार. पश्चाताप कशाचा करायचा? त्यांनी सांगितलं पापाबद्दल करायचं. कशाला करायचं पापाबद्दल पश्चाताप? हो, पण त्याच्या यादी पश्चाताप पापाचा करायचा प्रत्येकाने. त्याचा अर्थ असा आहे, बायबल सांगते की प्रत्येक जण जो आहे, सर्व जे आहेत ते पापी आहेत. रोमकरस पत्र 3 अध्याय 23 वचनामध्ये सांगितलेलं आहे, सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. आपण सर्व पापी आहोत. म्हणजे पश्चाताप फक्त काही थोडक्या लोकांनी करायचा असं आहे का? नाही, प्रत्येकाने पश्चाताप करायचा. जर नाही केला तर देव त्याच्या पापांची क्षमा करू शकत नाही. त्या बहिणीने जे सुंदर गीत गायलं त्याच्यामध्ये ते होतं की देव पापांची क्षमा करणारा आहे. प्रार्थनेमध्ये मामाने ते सांगितलं की देव पापांची क्षमा करणारा आहे करणारा क्षमा. पण केव्हा करेल क्षमा? पश्चाताप केल्यावर. तुमच्या आमच्या पापाची किंमत त्याने क्रूस खांबावर भरून दिलेली आहे.
आपण जे स्वतःसाठी करू शकत नव्हतो, जग जे आपल्यासाठी करू शकत नव्हतं, काहीच उपाय नव्हता, तेव्हा देवाने त्याच्या पुत्राला, एकुलत्या पुत्राला पाठवून त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, आपण जे सर्व पापी आहोत आपल्यासाठी, त्याने प्रायश्चित्त केलं, म्हणजे आपल्या पापाची खंडणी भरून दिली. तो प्रत्यक्ष देव असल्या कारणाने आणि तो निर्दोष असल्या कारणाने, पाप विरहित असल्या कारणाने त्याच्या रक्तामध्ये आपण शुद्ध होऊ शकतो. मनुष्याच्या रक्ताने नाही होणार शुद्ध, आपण जो स्वतःच पापी आहे, तर माझ्याच पापांची क्षमा होणार नाही, मी गेलो तर तो दुसऱ्यांच्याकडे. म्हणून जे कारण देवाने सिद्ध केलेलं आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, म्हणजे पापांची क्षमा. ही पापांची आडभिंत जी आहे आपल्यामध्ये आणि देवामध्ये, ती त्याने मोडून टाकलेली आहे. त्याचा अर्थ सर्वांचं तारण होईल असं नाहीये. येशूने एकदा एक दाखला दिला मेजवानीचा. संध्याकाळची मोठी मेजवानी एका श्रीमंत माणसाने दिली आणि आमंत्रण पाठवलं की अमुक अमुक अशा वेळेला तुम्ही या. ते सर्वजण हो म्हणाले, परंतु नेमकं त्या वेळेला त्याने जेव्हा पुन्हा नौकर पाठवला, त्याचा दास पाठवला, त्यांना सांगा की सर्व तयार आहे या म्हणून. तर ते आले का? त्यांनी सर्व मी सांगितलं. एक म्हणाला मी बैलाची जोडी घेतलेली आहे, मला त्याच्यात जरा पाहिलं पाहिजे. एक म्हणाला मी शेत घेतलेलं आहे. एक म्हणाला मी नुकतंच लग्न झालंय माझं, मी बिझी आहे, मी काही येऊ शकत नाही. आली नाही. मेजवानी तयार होती का? होती ना, त्यांच्यासाठीच होती ती, पण ते आले. मग धन्याला खूप राग आला. मग धन्याने काय केलं, त्या दासाला सांगितलं की तू जाऊ रस्त्यावर जा, जे तुला भेटतील त्यांना सांग या म्हणून. कारण मेजवानी तर तयार. फक्त येशू ख्रिस्त पापांची क्षमा करतो हे मी सतत बोलत राहिलो, वेगवेगळ्या वेळेला रिपीट करत राहिलो, वाचत राहिलो, ऐकत राहिलो, त्याच्यात तारण नाही. देव असं म्हणतो की तुमच्या उद्धारासाठी, तुमच्या तारणासाठी, तुमच्या मुक्तीसाठी, तुमच्या पापांच्या क्षमेसाठी जे सर्व करायची गरज होती ते मी केलेलं आहे. देव म्हणतो ते माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही करू शकत, ते मी केलेलं आहे. आता देव आमंत्रण पाठवत आहे. पश्चाताप करणे म्हणजे देवाचं आमंत्रण माझ्याकडे आलेलं आहे असा सोपा अर्थ आहे. देव म्हणतो ते यायचं आहे का, पापांची क्षमा, उद्धार व्हायचा आहे, पश्चाताप करा. दुसरी काहीच नाही. नवीन करारामध्ये ती एकच आट घातलेली. पापांची क्षमा व्हायची आहे का, मेल्यानंतर स्वर्गामध्ये जिथं देवाचं वास्तव्य आहे तिथं जायचं आहे का, पश्चाताप करा. येशूने तर असं सांगितलं एका वेळेला की जेव्हा एक व्यक्ती या ठिकाणी पश्चाताप करते तेव्हा स्वर्गात काय होतं, देवदूत आनंद करतात पश्चाताप केल्याने. कारण देवदूतांना माहित आहे की जर या व्यक्तीने पश्चाताप जर केला तर त्या पश्चातापाच्या आधारावर देव या पाप्यांची क्षमा करणार आहे आणि म्हणून ते आनंद करतात. नुसता हा पश्चाताप करतो म्हणून नाही, परंतु त्या पश्चातापाच्या आधारावर देव यांच्या पापांची क्षमा करणार आहे. देवाच्या बाजूने 100% गॅरंटी आहे की मी जर मनापासून पश्चाताप केला माझ्या पापांचा, देवासमोर लीन आणि नम्र झालो, त्याला काकुळतीची प्रार्थना केली, हाक मारली की हे देवा मस्त पाप्यावर तू दया कर, तर देव त्या पाप्याची प्रार्थना 100% ऐकणार आणि त्याच्या पापांची तो क्षमा करेल. हा पापांच्या क्षमेचा अनुभव तुम्हाला प्रत्येकाला आलेला आहे का? नुसतं देव पापांची क्षमा करतो, थोडासा पस्तावा होतो, काही सवयी सोडून दिल्या, जशा रीतीने एका बंधूने सोडलं, बाळासाहेबांनी सांगितलं, तर चांगली साक्ष आहे ती. ह्या ज्या सवयी आहेत याच्यापासून आपले देवाचे लोक जे आहेत, ख्रिस्ती लोक, ते पूर्ण दूर पाहिजे. ते सारे प्रकार
ते काय खातात, तंबाखू खातात, दारू पिणं, बिड्या ओढणं वगैरे दुसरे कोणतेही प्रकारचे असतील ते, याच्यामध्ये आपण कधीच नसावं. कारण काय की जी व्यक्ती जर आपल्या शरीराला घातक अशा ज्या गोष्टी त्याच्या संबंधाने जागृत नाही, दक्ष नाही, काळजी घेत नाही, तर तिला आध्यात्मिक जीवनाच्या गोष्टी ज्या आहेत आत्म्याच्या, त्याच्याबद्दल काय काळजी राहणार आहे? त्या व्यक्तीची काय साक्ष राहणार आहे देवासमोर, जगासमोर? वेगवेगळ्या गोष्टी लक्षामध्ये ठेवा तुम्ही. तुम्हाला फार काकुळतेने हे सांगत आहे आज सकाळी. देवाच्या वचनामध्ये ह्या गोष्टी विनाकारण लिहिलेल्या नाही. ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा, मी नंतर पाहिन वगैरे चाल ढकलपणा करायचा. आज पुष्कळ लोक ते करत आहे. आणि मी वारंवार लोकांना आठवण करून देतो की दोन प्रकारचे ख्रिस्ती आहेत. नसल आवडत पुष्कळ लोकांना ते ऐकायला, पण ते वास्तवता जे आहे ते आहे, सांगणं आमचं काम. एक जातीने ख्रिस्ती आहे. तुम्ही विचार, तुम्ही कोण आहे? तुम्ही ख्रिस्ती. नामधारी. मग सर्व गोष्टी आहेत जगातल्या त्यांच्या जीवनामध्ये, त्यांना काही त्याचा शुभाशुभ नाही. आणि दुसरा जो प्रकार आहे ते आत्म्यानं ख्रिस्ती, आध्यात्मिकतेने ख्रिस्ती आहे, ज्यांनी खरोखर पश्चाताप केलेला आहे, आपल्या पापांच्या क्षमेचा अनुभव त्यांना आहे. आणि ख्रिस्तामध्ये मी नवीन उत्पत्ती आहे हे ते खात्रीपूर्वक सांगू शकतो. जुन्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, जुना जीवनक्रम मागे टाकून दिलेला आहे. संत पाऊल काय म्हणतो कोरिंथीय पत्रामध्ये? जुने ते होऊन गेले, सर्व काही नवीन आहे आता ख्रिस्तामध्ये. ते जीवनाचं नाविन्य तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये, या जगाला दिसतंय काय? हा प्रश्न आहे. तर पश्चाताप करणे फार महत्वाची गोष्ट आहे. आता हा जो श्रीमंत मनुष्य आहे याने प्रार्थना केली, दयेची याचना केली, परंतु ती ऐकण्यात आलेली नाही. प्रार्थना देव आता ऐकल. या जीवनाच्या भागामध्ये प्रार्थना केली, देव ऐकल. मनापासून प्रार्थना केली तर ऐकल. येशूने सांगितलं की ते शास्त्री पुरुषांसारखी व्यर्थ बडबड करू नका तुम्ही जेव्हा प्रार्थना करता. देवाला समजतं सर्व. देव अंतःकरण पारखणारा आहे. जर ती मनापासून केलेली प्रार्थना नाही, पोपटपंची सारखी आहे, शिकून घेतलेली, सारे शब्द माहित आहेत, आता सहज कुठेही म्हटलं कर प्रार्थना तर करता येते, लांबलचक प्रार्थना, त्याला प्रार्थना नाही म्हणत. पण जी अंतःकरणापासून समजून उमजून जो देवाच्या समक्षतेमध्ये राहतो, वचनाच्या प्रकाशात चालतो, तो जेव्हा प्रार्थना करतो की नाही, देव त्याची प्रार्थना ऐकतो. आणि तशी प्रार्थना आपण केली पाहिजे. आपण प्रार्थना कशी करावी हे आपल्याला समजत नाही. संत पाऊल रोमकर पत्रामध्ये म्हणतो. तर काय होतं? पवित्र आत्मा आपण प्रार्थना कशी करावी हे आपल्याला शिकवतो. प्रार्थना करत असताना पवित्र आत्मा आपण खूप बोलत राहिलो, तू ये असं कर आणि तसं कर, आमच्या त्याच्याने तो येत नाही. तो पवित्र आत्मा आहे. ज्या हृदयाची तयारी झालेली आहे, जे खऱ्याखुऱ्या रीतीने वचन ऐकतात आणि त्या वचनामध्ये चालतात, त्यांना पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो. ते वचन जे सुरुवातीला मी वाचून दाखवलं मत्ती 7:11-21 मध्ये, प्रभूजी म्हणणाऱ्यांचा प्रवेश नाही होणार. आज पुष्कळ लोक तसेच आहेत. त्यांना असं वाटतं की हे एवढं केल्याने माझं होऊन जाईल. बायबल आपल्याला वारंवार सांगतं की पश्चाताप केल्याशिवाय पापांची क्षमा नाही, दुसऱ्या कोणत्याच मार्गाने नाही. म्हणून तुमच्यासाठी माझ्यासाठी हा प्रश्न आहे की मी खरोखर माझ्या पापांचा पश्चाताप केलेला आहे काय? ते सर्व सोडून दिलेलं आहे काय? मी देवाच्या शुद्धतेत, पवित्रतेत चालतो का? माझे विचार शुद्ध आहेत काय? माझं बोलणं शुद्ध आहे काय? माझी कृती, माझे व्यवहार, माझे सर्व पैशाचे व्यवहार, बिझनेसचे व्यवहार, शेतीपोतीचे व्यवहार, जे काय असतील व्यवहार,
ते सर्व चोख सरळ ख्रिस्ती विश्वासाला शोभणारे आहेत काय हे तपासून पाहणं आहे प्रियांनो. नुसतं बोलण्याने कोणी देवाला ठपवू शकत नाही, तो अंतःकरण पाहणारा देव आहे. तर या ठिकाणी या मनुष्याची ही जी स्थिती आहे याच्यामध्ये तो परमनंटली आहे, आता तिथून सुटका नाहीये. किती भयानक विचार आहे. तो म्हणत आहे की आशेने प्रार्थना केली त्याने की हे अब्रामा बापा मला या जाळामधून या यातनामधून तू काढ. त्याला माहित आहे तिथून नाही निघता येतात. अशा स्थळी मेल्यानंतर आपल्याला जायचं आहे का प्रियांनो? अजिबात नाही. ती पवित्र भीती आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये येऊन मी प्रार्थना करतो देव करू. ते फार भयंकर स्थळ, ते यातनेचं स्थळ आहे. आज ज्या ठिकाणी होरपळून टाकणारे ती आहे. आणि अशा प्रकारची तहान आहे त्या ठिकाणी की याला वाटतं त्याने फक्त पाण्यात बोट बुचकळून माझ्या जिभेवर ठेवलं तर मला आराम मिळेल. इतकी भयानक ती आग आहे. पण ती पण प्रार्थना त्याची मान्य झाली नाही. लाजाराला पाठवण्यात आलेलं नाही आणि त्याची विनंती की माझे बापाच्या घरी त्याला पाठवू ती पण मान्य झालेली. कोणतीच विनंती त्याची तुम्ही वाचून पहा शास्त्रभाग घरी, एकही त्याची विनंती मान्य करण्यात आलेली नाही. प्रार्थना करण्याचा हा आशीर्वाद, प्रार्थना करण्याची ही कृपा आणि देवाने ती ऐकावी प्रिय बंधू भगिनींनो, ती आता या जीवनामध्ये नंतर नाहीये. प्रार्थनेचा कंटाळा येतो, अडखळणं पुष्कळ आहे, दुसरे फार महत्वाचे काम आहे. देवाचं वचन आणि प्रार्थना याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. पण एक दिवस येणार की हे सर्व आपल्यापासून काढून घेण्यात येणार आहे. आणि तो अशा स्थळी आहे की ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती नाहीये. आता देव आपल्या समीप आहे. कोणीतरी प्रार्थना करताना की बोलताना म्हटलं की पवित्र आत्मा देव या ठिकाणी आहे, पण तिकडे नाहीये. हा मनुष्य देवाच्या उपस्थितीपासून दूर आहे. तिथं प्रार्थना ऐकण्यात येत नाही. तिथं कोणत्याच प्रकारची कृपा किंवा ज्याला ग्रेस म्हणतात इंग्रजीमध्ये ती त्या ठिकाणी नाही. फार भयानक स्थितीमध्ये तो आहे आणि कधीही न सुटणाऱ्या स्थितीमध्ये तो आहे. अब्राहम त्याला सांगत आहे की तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फार मोठा दार स्थापलेला. इट इज परमनंट हा शब्द समजतो आपल्याला. ती नेहमीची स्थिती आहे प्रियांनो. याच्याकडे फार गंभीरतेने लक्ष देणं आवश्यक आहे. तेव्हा त्याने अब्राहमाजवळ आग्रह केला की लाजराला पाठव. त्या अब्राहमाने काय सांगितलं? त्यांच्याजवळ मोशे व संदेश ते आहेत. देवाचं वचन आहे त्यांच्याकडे. देवाच्या वचनापेक्षा आणखी दुसरी मोठी गोष्ट आपल्यासाठी नाही. आज आपल्याजवळ संपूर्ण पवित्र शास्त्र आहे, जुना करार आणि नवीन करार. म्हणजे अब्राहमाने या मनुष्याला जे सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त आज आपल्याजवळ आहे. पूर्ण प्रगटीकरण आहे देवाचं, उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत. पण लक्ष देत नाही आपण. ते वाचत नाही, त्याच्यावर मनन करत नाही, त्याचे सिद्धांत कोणचे हे आपण समजून घेत नाही आणि त्याप्रमाणे आपलं जीवन नाही. त्याने सांगितलं की लाजाराला जर तू पाठवलं आणि त्याने जर तिथं सांगितलं जाऊन तर ते माझे बापाच्या घरचे लोक, माझे 5 बंधू जे आहेत ते पश्चाताप करतील. मी फार थोडक्या वेळामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की बघ पश्चाताप कसा करायचा. मी काल पण बोलत असताना तिकडं पश्चातापावर बोललो. त्यांना सांगितलं पश्चातापाच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत. मी थोडक्यामध्ये तुमच्या समोर त्या मांडतो. मी जास्त वेळ घेणार नाही. फक्त ते सापडलं पाहिजे मला या वहीमध्ये. पश्चाताप म्हणजे काय? पश्चाताप आपल्या पापांचा करायचा हेच आपण पाहिजे.
पण आपण पापी आहोत हे तर सर्वांनाच माहिती आहे. मग कुठं सर्व पश्चाताप करतात नाही. आपल्या निदान या भारतामध्ये कोणतेही धर्माचे लोक असो त्यांना ही गोष्ट एक माहिती आहे की आपण पापी आहोत. पण त्या पापावर वेगवेगळे उपाय सांगितलेले ते सारे खोटे. देवाने एकच उपाय नेमलेला आहे पापावर, प्रभू येशू ख्रिस्त, पश्चातापाच्या द्वारे. तर पापाचा पश्चाताप, आपल्या पापांचा पश्चाताप करण्यासाठी कशाची गरज आहे? मी काय 2-4 पायऱ्या सांगतो तुम्हाला. आता ह्या पायऱ्या एक झाल्यानंतर दुसरी, मग तिसरी, मग चौथी असं होईल असं नाही. पण त्या सर्व गोष्टी पश्चाताप करत असताना असल्या पाहिजे. पण आपण त्याला पश्चातापाच्या पायऱ्या म्हणू शकतो. पहिली गोष्ट, पश्चातापासाठी पापाची टोचणी हवी असते. पापाबद्दल टोचणी म्हणजे काय की मी खरोखर पापी आहे, माझं पाप भयानक आहे. हे पाप जर गेलं नाही तर मी सार्वकालिक जी शिक्षा आहे त्याच्यासाठी पात्र आहे. नरकाचा दंड माझ्यावर आहे. ही अशा रीतीची हुरहुर त्या व्यक्तीला जेव्हा लागते तेव्हा असं म्हणता येईल की या व्यक्तीला पापाची टोचणी आहे, पापाची टोचणी लागली आहे. ते कोणाचं काम आहे? पवित्र आत्म्याचं काम आहे. पाहते योहान शुभवर्तमानामध्ये ते सांगितलेलं आहे 14व्या अध्यायामध्ये. मला असं वाटतं की पवित्र आत्मा हा दिलेला आहे तो पापाची टोचणी देण्यासाठी. ती जर टोचणी पवित्र आत्म्याने दिली नाही तर आम्ही पापी आहोत एवढं माहित असूनही आपण पश्चाताप करू शकत नाही. ती टोचणी दिली पाहिजे पवित्र आत्म्याने, म्हणजे आपण काहीतरी पाऊल उचलू त्याच्याबद्दल, देवासमोर नम्र होऊ, त्याच्याकडे याचना करू की देवा मग पाप्यावर तू दया. पापाची टोचणी होणे ही पहिली बाब आहे. मी काल एक उदाहरण दिलं एका फार प्रसिद्ध व्यक्तीचं. त्यांचं नाव आहे सर जेम्स सिम्पसन. त्यांनी मेडिकलच्या क्षेत्रामध्ये क्लोरोफॉर्मचा शोध लावला. क्लोरोफॉर्म कशासाठी देतात? गुंगी आणण्यासाठी. त्याला अनस्थेशिया म्हणतात. माहिती आहे, ऑपरेशन करायच्या आधी काय करतात ते गुंगी देतात की नाही, म्हणजे भूल देतात. बरं, चांगला शब्द आहे मराठीमध्ये, भूल देतात. म्हणजे काय करतो डॉक्टर, कुठं चिरतो फाटतो काही समजत नाही ना. चांगली गोष्ट आहे ना ते. आज कोणती सर्जरी तुम्ही घ्या ती भूल देतात. कधी कधी जर नसलं जास्त तर हाताचं समजा असलं तर फक्त एवढ्याच भागाला देतात. ते काय करतात काही समजत नाही. किंवा दात उपटायचा असतात तिथं एक सुई टोचून देतात, बारीक मुंगीसारखे होईल म्हणतात, आणि मग ते दात बंद करून टाका. त्याच्यात अटकलं काय थोडीशी उष्णता होईल. दात काढायचा असला किंवा काही काम करायचं असलं ते तिथं भूल देतात. तर अशा रीतीने त्यांनी क्लोरोफॉर्मचा शोध लावला होता. त्याच्याशिवाय अनेक शोध लावले आणि जगामध्ये फार प्रसिद्ध झाले त्याच्याबद्दल. मागच्या शतकातली ही गोष्ट आहे. तर एक वार्ताहर, रिपोर्टर ज्याला म्हणतो, ते त्यांच्याकडे एक दिवस गेले सर जेम्स सिम्पसन यांच्याकडं, आणि त्यांना विचारलं की साहेब तुमच्या हे जे सर्व तुम्ही मेडिकलचे शोध लावले, क्लोरोफॉर्मचा तुम्ही शोध लावला वगैरे, तर या सर्वांमध्ये सर्वात मोठा महत्वाचा शोध कोणता आहे असं तुम्हाला वाटतं? त्यांनी एक क्षण थांबून त्याला उत्तर दिलं की तो शोध की ज्या दिवशी मला समजलं की मी पापी आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त एकटाच तारणार आहे. इतका मोठा गाजलेला मनुष्य, पण त्याला ते समजलं कारण त्याने स्वतः पश्चाताप केलेला की पापाची टोचणी काय आहे त्यांना माहित होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की तो दिवस ज्या दिवशी मला माझ्या पापाची जाणीव झाली, टोचणी झाली आणि प्रभू येशू ख्रिस्त एकटाच तारणार आहे हे मला समजलं, तो दिवस, तो शोध माझा सर्वात मोठा. किती नम्र मनुष्य आहे तो. त्यांनी स्वतःची पुशाकीने मारली, मी क्लोरोफॉर्मचा शोध लावला, मी आमको मेडिसिन केलं, सर्जरीमध्ये शोध लावला. तर प्रिया,
पापाची टोचणी होणं फार महत्वाचं आहे. जर ती होत नाही तर प्रार्थना करा की हे देवा, माझ्या पापाची मला तू टोचणी दे, मला पश्चाताप करायचा. मला नाही वाटत ती अयोग्य प्रार्थना आहे म्हणून तशा प्रकारची. देवासमोर जो व्यक्ती नम्र होतो, आपले पाप पदरी घेतो, हे देवा, हे पापाची भयानकता, ह्याचे दूरगामी परिणाम फक्त या जीवनापुरतेच नाही परंतु याच्या नंतर जे आहेत भयंकर, त्याची जाणीव तुम्हाला होऊ दे आणि मला पश्चातापाची कृपा होऊ दे. करावी प्रार्थना तशी. आणि त्या पश्चातापाच्या आत्म्यामध्येच मग राहिलेलं पूर्ण जीवन जगायचं. पश्चातापाचा लीन नम्र आत्मा, त्याचा अर्थ पाप करायचा आणि पश्चाताप करायचा, पाप करायचं पश्चाताप करायचं हे नाही. त्याला ख्रिस्ती जीवन नाही म्हटलेलं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कॅल्वरीच्या पृष्ठावर प्राण दिला कशासाठी? तुम्हाला आणि मला पापापासून विभक्त करण्यासाठी, त्या पापामध्येच लोळत राहण्यासाठी, गाडीत राहण्यासाठी नाही तो मरण पावला. त्याच्यासाठी नाही ते रक्त सांडलं त्याने. त्या पापाच्या गुलामगिरीतून, त्या पापाच्या दास्यातून सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या कॅल्वरीच्या पृष्ठावर त्याला फिरवून. या लेंटच्या दिवसामध्ये आपण उपवास करत असा, मनन करीत असा. गुड फ्रायडे आता समोर आलेला आहे. तर ह्या गोष्टी जमेस करणं अतिशय महत्वाचं. हे जर करत नाही तर आपल्या त्या उपासाला, त्या लेंटच्या कार्यक्रमांना, प्रार्थनांना काय अर्थ नाही आहे का? दुसरी गोष्ट, पापाची जेव्हा टोचणी होते त्याच्यानंतर ती व्यक्ती पापाची कबुली देते. ती दुसरी पापाची कबुली. जर पापाबद्दल टोचलीच नाही, काही वाटतच नाही, तर ती कबुली कशाला द्यायची? मग आपला जो दुष्ट पापी स्वभाव आहे की नाही, स्वभावामध्ये आपल्याला आपल्या पापाची कबुली द्यायला आवडत नाही, आहे की नाही? बरोबर. पण दुसऱ्याचं पाप काढायला आवड. तो असा आहे की ते शे वगैरे बोलतो की लोक, त्याच्याने काही फायदा होत नाही, नुसते भांडणं कलह होते. परंतु जर मी माझ्या बापाकडे बद्दल बोलू लागलो, त्याची कबुली जर मी दिली तर त्याच्यामध्ये माझा फायदा आहे. पापाची कबुली, स्तोत्र 51:4 या वचनामध्ये त्या ठिकाणी दावीद त्याचं जे पाप आहे त्याची कबुली देत आहे. स्तोत्र 51:4 आपण वाचून बघू. त्या ठिकाणी दावीदाने कसा पश्चाताप केला हे दाखवलेलं आहे. त्याचा पश्चाताप 51:4. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील, व निवाडा करशील तेव्हा निष्ठुर ठरशील. त्या ठिकाणी पापाची कबुली तो करत आहे. वर्षभर त्याने ते पाप त्याचं जे होतं बेचिबे बरोबर केलेलं ते झाकून ठेवलं. तिच्या नवऱ्याला युद्धामध्ये मारून टाकलं त्याने. वर्षभर शांत राहिला, परंतु तो आता पश्चाताप करत नाही. तुमचं पाप तुम्ही किती वर्षापूर्वी केलेलं जर असलं ते विसरल्याने मिटत नाही. ते कबूल करायचं देवासमोर. प्रभू येशू ख्रिस्ताचं सांडलेलं रक्तच आपल्याला त्याच्यापासून सोडवू शकतं, त्याची क्षमा करू शकतं. पापाची कबूल. त्याच्यानंतर पापाबद्दल घृणा. घृणा म्हणजे समजतं का शब्द? पापाचा तिटकारा, पापाबद्दल दुःख. मी इतके वर्ष माझ्या जीवनाचे त्याच्यामध्ये लोळले, आता मी इथून पुढे तसं राहणार नाही घाणीमध्ये. मग पापाबद्दल घृणा, त्याचं ते नको मला, मी त्याच्याकडे पुन्हा जाणार नाही, त्याच्यातलं जीवन पापी जगत असं मी जगणार नाही. पापाबद्दल मनापासून दुःख करणं. पश्चातापामध्ये जर ते नसलं केले तर देव तो स्वीकारत नाही. पश्चातापामध्ये ते अतिशय आवश्यक आहे की मी माझा पूर्वीचा जीवनक्रम सोडून देणार आहे. माझ्या सवयी, माझे सर्व घाणेरडे विचार, व्यवहार, माझे जे सर्व जीवनातले पाप आहेत मी ते सोडून देणार आहे.
ते जर नसलं तर तो पश्चाताप खोटा मनापासून केलेला पापाबद्दल. नंतर एकमेकांची क्षमा करणे हे फार कठीण. आज मंडळांमध्ये, कुटुंबामध्ये, नातेवाईकांमध्ये भयानक बेबनाव आहे. एकमेकांची क्षमाच करत नाही. क्षुल्लक कारणामुळे लांब वेळपर्यंत, प्रदीर्घ काळपर्यंत एकमेकांबद्दल ग्रह धरतात. बोला आहे, कधी कधी नुसतं वरवर बोलतात. ह्याच्या घरी प्रार्थना असली तर ते तिथं जात नाही, तो त्याच्या घरी प्रार्थना असली तर तिथं जात नाही. अशा गोष्टी आहेत आपल्या मंडळांमध्ये, क्षुल्लक कारणावर. तर पश्चातापामध्ये जशा रीतीने तुम्ही देवाची क्षमा मागत आहात, तशाच रीतीने मी देखील माझ्या बहीण भावांची, जो कोणी माझ्या विरुद्ध काही केलं असेल असं मला वाटतंय, मी त्यांची क्षमा करेन. येशूच्या नावामध्ये मी त्यांची क्षमा करेन. हे जर आलं, हे जर आपण केलं ना प्रियानो मनापासून, तर आपल्या मंडळांमध्ये संजीवन येईल. आपल्यामध्ये जे ख्रिस्ताचं प्रेम आणि एकी दिसायला पाहिजे, ती बाहेरच्या लोकांना दिसत नाही. ते म्हणतात तुमचा येशू चांगला आहे, आम्हाला आवडतो, पण तुम्ही नाही आवडत आम्हाला. देव खरोखर पापांची क्षमा करतो, तुमचं जीवन बदलतो, तुम्ही हे म्हणता खरं, पण ते तुमच्यात दिसत नाही. हे आरोप आहेत की नाही आपल्यावर? ते खरे बहुतांश. एकमेकांची क्षमा करणे. आणि आणखी एक शेवटला मुद्दा मी सांगतो की नुकसान भरपाई करून दे. जर तुम्ही कोणाचं काही घेतलं असेल, समजा 50 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी पैसे घेतले असतील किंवा आणखी काय घेतलं असेल, पण ते त्यांना वापस दिलंच नाही, ते वापस द्यावं लागेल. जक्कयाने 19व्या अध्यायामध्ये लुकाच्या पश्चाताप केलेला आहे. जेव्हा येशूने त्याला म्हटलं तू उंबराच्या झाडावरून खाली उतर, मला तुझ्या घरी यायचं आहे, तेव्हा तो घेऊन गेला येशूला त्याच्या घरी. आणि तिथं त्याने काय सांगितलं उभं राहून सर्वांच्या समोर, मी कुभांडाने कोणाचं काही घेतलं असेल तर मी ते चौपट वापस करतो. त्याला माहित होतं त्याने लोकांकडून कुभांडाने घेतलेलं आहे काहीतरी, खोटं सांगून, फसवून, लबाडी करून. तर प्रियांनो लक्ष द्या, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार आपण खरोखर मनापासून करतो की नाही, तेव्हा अशा रीतीने आपण कोणाचं काही नुकसान जर केलं असेल तर त्याची भरपाई करून देणं देखील प्रभू ते तुम्हाला मनामध्ये सुचवतो. पुष्कळ लोक म्हणतात मी पश्चाताप केला, परंतु भरपाई करण्याचा आत्मा नसतो, तो मनापासून केलेला पश्चाताप नसतो. एक बाई होती का मंडळीतलीच गोष्ट आहे का, ते शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी सर्व महिला तिथं बसलेल्या होत्या. ही पण बाई जाऊन बसलेली होती त्या ठिकाणी. आणि मग खूप त्या ठिकाणी आराधना, भक्ती, आमेन, हालेलुया सर्व काही सुरू होतं. बाया उठू साक्ष देत होत्या त्या ठिकाणी की देवाने मला असा आशीर्वाद दिला, तसा आशीर्वाद दिला, माझ्यासाठी हे केलं आणि ते केलं. एक बाई त्या ठिकाणी बसून अगदी रुसून बसल्यासारखी बसलेली होती, फार चेहरा करून. एका बाईने तिला विचारलं, म्हणजे काय झालं, तू का अशी एवढी निराश होऊन किंवा दुःखी होऊन रागात दिसत आहे म्हणजे या ठिकाणी? अहो म्हणजे या बायांमध्ये ज्या उठून साक्ष देऊन राहिल्या ना, यांनी माझ्याकडून पैसे घेतलेले तुला त्यांनी अजून दिले नाही, आणि तू साक्ष देऊन राहिल्या, माझे पैसे दिले नाहीत म्हणजे यांनी उधार घेतलेले त्यांच्या काही. तशा प्रकारची स्तुती आणि साक्षीने देवाला आनंद होईल का प्रियांनो? आपण का कोणा देवाला बुद्धू बनवण्याचा प्रयत्न करत आहोत का प्रियांनो? ते होऊ शकत नाही.
देवाची टिंगल केल्यासारखं आहे. कोणाचं काही केलं असेल ते वापस द्यायचं. जुन्या करारामध्ये देखील ते सांगितलेलं आहे. निर्गमाचं पुस्तक 22 अध्याय 1 ते 6 वचनामध्ये इस्रायल लोकांना आज्ञा दिली होती की कोणाचे काही नुकसान तुम्ही केले त्याची भरपाई करून द्यायची. ते कबूल करायचं. ज्या व्यक्तीपासून घेतलं निदान तुम्ही त्या व्यक्तीला जाऊन सांगा की बा हे मी केलेलं आहे, नाही मला एका वेळेस देता येईल की थोडे थोडे करून मी देतो कशाही रीतीने, मला वाईट वाटत आहे, दुःख झालंय आता याच्याबद्दल, हे मी नको होतो करायला. ते नीट करायचा तोच एक मार्ग आहे. तुम्ही म्हणाल मी त्याला विसरून जाईल. जुन्या करारात एका ठिकाणी सांगितलेलं आहे की तुमचं पाप जे आहे ते तुम्हाला भोगल. तुम्ही आता जर झाकलं ते तर त्या न्यायाच्या दिवशी ते ओरड करणार आहे. भलं याच्यामध्ये आहे की ते कबूल करायचं, भावाला बहिणीला कोणाला काय असेल तर क्षमा मागायची आणि त्याची होईल तितक्या प्रमाणामध्ये आपल्या बहिणीत परतफेड करायची. पुष्कळ लोक आपल्या तशा व्यवहार करतात. मला अलीकडे बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या. पैसे घेतात पण एका मुठीने आणि 25-30 हजार रुपये आणि थोडे थोडे करून त्यात द्यायचे. ते मिळाले की नाही मिळाले त्या बंधूला वाटते. एका मुठीने उचलायचे आणि मग 2-2 हजार मग थोडे थोडे द्यायचे. तसा चांगलं आहे का ते तसं करणं? नाही. त्याला ते शेवटी वाटते की आपल्याला मिळालेच नाही पैसे, थोडे थोडे केल्याने ते खर्चून जातात. ह्या वचनाच्या गोष्टी आहेत. देव अंतःकरणाची सत्यता त्याला आवडते. जशा रीतीने इतरांनी माझ्याशी व्यवहार करावा तसाच मी पण त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे. म्हणजे नुकसान भरपाई करून द्यायचं. पापाची टोचणी करणं, पाप कबुली करणं, पापाबद्दल गैर दुःख आणि तिरस्कार मनामध्ये बाळगणं, एकमेकांची क्षमा करणं आणि कोणाचं काही घेतलं असेल ते वापस करणं. ह्याला पश्चाताप म्हणतो. ह्या पश्चातापाचे हे भाग त्याच्यामध्ये असलेच पाहिजे. त्याच्याशिवाय पश्चाताप पूर्ण झालेला नाही. पुष्कळशे लोक अर्धवट पश्चाताप करतात. अर्धवट करतात. पाहिजे का तुम्ही तसे? मी पाहिजे. अर्धवट पश्चाताप करतात आणि त्याच्यामध्ये समाधान मानून घेतात. प्रियांनो, माझा पश्चाताप हा पूर्ण देवासमोर मी केलेला आहे किंवा नाही हे पाहून पाहा. ती जबाबदारी माझी आहे. जर पश्चाताप पूर्ण नाही तर देव तुमची क्षमा करणार नाही. येशूने एक उदाहरण दिलं होतं, तुम्हाला वाटत असेल. एक बुरुज बांधणाऱ्याचं एका मनुष्याने त्यांनी सांगितलं की जर त्याला बुरुज बांधायचा आहे किंवा बिल्डिंग बांधायची आहे तर ती पूर्ण करण्यासाठी त्याच्याजवळ मुबलक किंवा भरपूर सामग्री आहे की नाही त्याने आधीच हिशोब करून ठेवायचा. नाहीतर काय होईल, ते अर्धवट बांधकाम झाल्यावर सर्व संपून जाईल आणि मग ते तसंच पडून राहील आणि येणारा जाणारा मग त्याची टिंगल करेल की अरे भाई याने बांधायला केली सुरुवात मोठ्या औषधी पण ते पूर्ण करता आलं नाही याला. तशाच रीतीने जर अर्धवट पश्चाताप जर केला तर त्या व्यक्तीची तशीच गत आहे. अर्धवट पश्चाताप नाही करायचा, मग नकाच करू, नाही करायचं. पण जर करायचं आहे तर देवाजवळ पूर्ण आपल्या पापाची कबुली करून त्याच्या काही विनम्र होणार हे देवा पापावर तू दया कर. देव त्याची कृपा तुम्हाला. पश्चाताप करणं कठीण आहे पण अशक्य नाही. पश्चातापाची जरी आपल्याला आज्ञा आहे, देवाने अट ठेवलेली आहे, पण तू पश्चाताप करण्यासाठी देव पवित्र आत्मा आपली मदत करतो. पश्चाताप करणे हे काय माझं कार्य नाहीये, हे आत्म्याचं कार्य आहे माझ्या जीवनामध्ये. आज पुष्कळ लोक त्याला अडथळा नव्हतात स्वतःच्या जीवनामध्ये, आत्म्यामध्ये, मनामध्ये. आपण तसं करू नये. या जीवनामध्ये माझं सर्व ठीकठाक आहे त्याच्यामुळं मी नंतर पण ठीकठाक राहील याची गॅरंटी नाही. त्या शास्त्र भागावर मी तुम्हाला सांगतो. हा शास्त्र भक्ती शिकवत. श्रीमंत भलत्याच ठिकाणी गेला, त्याला जिथं जायला नको होतं त्या ठिकाणी.
या जीवनामध्ये काही गोष्टी व्हायच्या आहेत, तिकडे लक्ष द्या. खऱ्या मनाने देवासमोर या, पश्चाताप करा. ख्रिस्ती म्हणून राहायचंच आहे तर नकली म्हणून राहू नका, असली म्हणून खऱ्या खुऱ्या रीतीने. जगातल्या काही गोष्टी मिळणार नाही, नसल्या तर नसल्या, आणि मिळाल्या तरी तर काही घेऊन जाता येत नाही सोबत, त्या इथंच राहणार. म्हणून आपलं लक्ष तिकडच्या वतनावर ठेवा. संत पेत्र म्हणतो की आपण या जगामध्ये प्रवासी आहोत, आपलं वतन इथं नाहीये. संसाराला लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या देव पूर्वी. प्रथम तुम्ही देवाच्या राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा, येशूने सांगितलं. म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्हाला देव देईल, आपोआप मिळतील तुम्हाला. जशा रीतीने आज जगामध्ये हावरेपणा आहे, लालच आहे, तशा रीतीने देवाच्या लोकांमध्ये ती नसावी. ज्या चिरकाल टिकणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या अनंतकालिक टिकणाऱ्या गोष्टी आहेत, त्याकडे आपण आपलं लक्ष असलं पाहिजे. आपल्या प्रियजनांची काळजी आता करा. जर तुम्ही कृपेमध्ये आहात, विश्वासामध्ये आहात, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. देव ती प्रार्थना ऐका, त्यांच्या जीवनामध्ये कार्य होईल. ते पण मरणातून जीवनामध्ये येतील. जशा रीतीने इथं आपण एकत्र आहोत, तशा रीतीने तिकडं पण एकत्र राहावं असं नाही वाटत का आपल्याला? आपला मुलगा, मुलगी, लेकरं, आपले नातलग, प्रिय नातलग, आई बाप, मला जे कोणी असतील ते त्या आपल्या सोबत देवाच्या राज्यामध्ये त्या सुखोलोकात ते असावेत असं नाही वाटत का? किती यातनेच्या स्थळी जावे. देव करू ह्या शेवटच्या काळामध्ये, अतिशय आणीबाणीच्या काळामध्ये मंडळांची स्थिती अतिशय हलाखीची झालेली आहे, थंडावलेली आहे. आपण जे आहोत का तुम्ही या ठिकाणी एक जिवंत मंडळी म्हणून तुम्ही असा खरे ख्रिस्ती म्हणून, ज्यांच्या उद्धार झालेला पापाच्या क्षमेचा अनुभव ते खात्रीने सांगू शकतात, त्यांच्या जीवनामधून ते व्यक्त होतं असं असू शकतं. एकमेकांसाठी प्रार्थना करा. मेल्यानंतर मला 5 भाऊ होते म्हणजे काय आहे, ते कोण आहेत, कुठं आहेत, आता त्याची काळजी करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. देव प्रार्थना ऐकणार आहे. एक शेवटी उदाहरण सांगतो, लहानसं पण करतो. एक बाई होती, नवरा बायको होती, आनंदाने प्रेमाने राहत होते. परंतु बाई विश्वासणारी होती, परंतु हा मनुष्य काही विश्वासणारा नव्हता. चर्चला येत नव्हता, काय नाही काय नाही. ही बाई रेग्युलर भक्तीला जात होती, बुधवारच्या प्रार्थनेसाठी ती जात होती, आणि त्या मंडळीमध्ये लोक एकत्र जमून वेदीवर येऊन जे अतारलेले लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. ही फार चांगली गोष्ट आहे. मी पुण्यामध्ये ज्या चर्चला जातो, पुणे फेथ कम्युनिटी चर्च म्हणून आहे, त्या ठिकाणी ते या गोष्टीवर फार जोर देतात. जे लोक अतारलेले आहेत, जे अजून ज्यांच्याकडे सुवार्ता नाही गेलेली, त्यांच्यासाठी ते उपवास आणि प्रार्थना करतात. देवाची स्तुती असो की ह्या पडझडीच्या काळामध्ये देखील असे काही ख्रिस्ती लोक आहेत, काही मंडळ्या आहेत, ते ओझं घेऊन त्यांना ते समजतं की आमचं ही मंडळी याच्यासाठी नेमलेली आहे या भागामध्ये. तर ही बाई अशा रीतीने प्रार्थनेच्या सभेला ती जात होती शुक्रवारी, आणि त्यावेळेला ते जे अतारलेले लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. मग या बाईने देखील सांगितलं की तिच्या नवऱ्याबद्दल की बाबा माझ्या मिस्टरसाठी पण प्रार्थना, त्यांचा उद्धार झालेला नाही, फार प्रेमळ आहेत, माझ्याशी चांगले वागतात, सर्व काही, परंतु चर्चला येत नाहीत, प्रार्थनेला येत नाही, शास्त्र वगैरे ते त्यांच्या गावीच. हा मनुष्य काय करायचं, त्या बाईला रविवारी सकाळी नेऊन सोडायचं, तिथं चर्चच्या दारामध्ये निघून जायचं. मग पुन्हा चर्च सुटल्यावर तो यायचा, तिला घेऊन घरी जायचं. शुक्रवारच्या दिवशी तेच तिला तिथपर्यंत न्यायचं, सोडून द्यायचं, तुझा बाबा प्रार्थनेला, आणि मग काही एका तासाने एका ठरलेल्या वेळेला तो यायचा, मग तिला घेऊन जायचं. मग एक दिवस काय झालं की अशाच रीतीने प्रार्थनेमध्ये त्यांचं प्रार्थनेचा ग्रुप चालू असताना तो थोडा आधीच आला नेहमीपेक्षा, आणि त्याला वाटलं आता बाहेर थांबण्यापेक्षा आपण काय करावं, हळूच ते चर्चचं मागचं दार उघडलं होतं, बंद केलेलं होतं पण त्याला लॉक नव्हतं टाकलेलं, आपण जाऊन मागच्या खुर्चीवर थोडा वेळ बसू आणि हिचं झालं म्हणजे आपण निघून जाऊ. तो येऊन बसला तिथं मागे. हे लोक या ठिकाणी कोपऱ्यामध्ये बसून आग्रहाने प्रार्थना करत होते गुडघ्यावरून, शांत.
आणि तो तिथं बसलेला असताना त्याला ते पूर्ण तर नव्हतं ऐकू येत, पण त्याला एवढं समजलं ते कोणासाठी तरी फार आग्रहाने प्रार्थना करत आहे. आणि मग प्रार्थनेची ती सभा सुटली. तो त्याच्या पत्नीला घेऊन घरी तो निघाले जायला. पण मग जाताना तो विचारत होता त्याच्या पत्नीला, म्हणे ते फार आग्रहाने कळकळीने प्रार्थना करत होते. कोणासाठी प्रार्थना करत होते? आता ती काय सांगाल यांना, तुझ्यासाठी प्रार्थना करत होते म्हणून. ती बिचारी शांत म्हणजे आम्ही करत असतो म्हणजे प्रार्थना सर्वांसाठी. ते प्रार्थना करत होते. त्याने पुन्हा विचारलं दुसऱ्या दिवशी, ती कोणासाठी प्रार्थना करत होती इतक्या कळकळीने? म्हणजे जर ते इतक्या कळकळीने प्रार्थना करत असतील म्हणे तर मग ते देव प्रार्थना ऐकलच म्हणे त्यांची. ते काय झालं, प्रार्थनेमुळे पवित्र आत्मा त्याच्या हृदयामध्ये कार्य करीत आहे. रविवार सकाळ आहे, ती तयार झाली नेहमीप्रमाणे. तिला वाटलं आता हा मला नेऊन सोडत, पण त्या रविवारी सकाळी तो म्हणाला, मी आज तुझ्या बरोबर येतो चर्चला. त्याला कोणी काही सांगितलं नाही, बोललं नाही. हे प्रार्थनेचं बळ आहे का? तो म्हणजे मी पण येतो म्हणे तुझ्या बरोबर. तिला मोठं नवल वाटलं आणि तितकाच आनंदही झाला मनामध्ये की बा शेवटी माझा नवरा येत आहे माझ्या बरोबर. त्या ठिकाणी ते त्या दिवशी गेले. जो संदेश होता तो पण अगदी तारणाचा संदेश होता. पापांच्या क्षमेबद्दलचा, पश्चातापाबद्दलचा संदेश होता. तो होत असताना त्याच्या मनाला तो इतका लागला, त्याच्या मनाला चूर लागली. आणि ते सभा सुटल्यानंतर ते समोर गेला, वेदीवर प्रार्थना केली. बाळासाहेबांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि फार गौरवी रीतीने त्याने पश्चाताप करून त्याच्या पापेचा क्षमेचा अनुभव त्याला मिळाला. आनंदाने उठून उभा राहिला की देवाने माझ्या पापांची क्षमा केलेली आहे. आपले प्रियजन कुठे आहेत आज? आपले लेकरं कुठे आहेत? त्याचा काही मागमूस हिशोब, काही त्याचा विचार व्हायला पाहिजे की ते प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही करणार नाही, आपण जर विचार करणार नाही तो कोण करणार? ते तर स्वतःसाठी प्रार्थना करत नाही. आताडलेले लोक ते स्वतःसाठी नाही प्रार्थना करत, पण मग त्यांच्यासाठी कोणीतरी प्रार्थना करणार पाहिजे की मध्यस्थीची. त्यांच्यासाठी कोणीतरी रथबदली करणार पाहिजे की देवाच्या चरणाजवळ. जे तारलेले लोक त्यांनी जर नाही केलं तर मग दुसरं कोण करत? म्हणून प्रियांनो, मी हे उदाहरण तुम्हाला याच्यासाठी दिलं की तुम्हाला प्रार्थनेमध्ये उत्तेजन मिळावं. देव आपला प्रार्थनेचं उत्तर देणारा देव आहे, प्रार्थना ऐकणारा देव आहे. तो का जेव्हा मनापासून आपण प्रार्थना करतो तेव्हा पवित्र आत्मा कार्य करतो. वेगवेगळ्या रीतीने तो कार्य करेल, पण कार्य जरूर करेल. म्हणून प्रार्थना स्वतःसाठी करा, आपल्या कुटुंबियांसाठी करा, जे आताडलेले लोक आहेत त्यांच्यासाठी करा, शेजारी पाजारी जे आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे की देवा तू दया कर. ही इथून जाण्याच्या आधी यांना सुवार्ता तू कळू दे, ते त्यांचे पश्चाताप करतील आणि खऱ्या ख्रिस्ती विश्वासात येतील असं तू कर. अशी जर मनापासून प्रार्थना केली प्रियांनो, तो देव ती प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, मेल्यानंतर एकाच ठिकाणी जात नाही, 2 ठिकाण आहे, हे लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी आपण काय करतो त्याच्यावरती तो कोणत्या ठिकाणी जाऊ हे अवलंबून आहे. पश्चाताप केला, पापाची क्षमा मिळाली तर त्या ठिकाणी देवाच्या समक्षतेमध्ये, देवाच्या राज्यामध्ये. पण नाही केलं तर ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती नाही, ज्या ठिकाणी प्रार्थना नाही, कृपा नाही, कोणत्याच प्रकारचे त्या ठिकाणी देवाचं सहाय्य नाही, अशा ठिकाणी काही थोडे दिवस कर, सदा सर्व काळासाठी पडत. देव करो ते वचन तुमच्या आणि माझ्या हृदयापर्यंत नेऊन पोहोचव आणि तिथं ते ठेव. सैतानी पाखरे येऊन ते उचलून घेण्याचा प्रयत्न करतील, पण त्याला जपा आणि ते वचन जतन करा, त्याच्यावर मनन करा, विचार करा. आणखी काही मार्गदर्शन पाहिजे असलं तर पाळक साहेब आहेत, ब्रदर दामले आहेत, या ठिकाणी दुसरे पाळक वर्ग असतील जे मदत करू शकतील, मार्गदर्शन करू शकतील. परंतु काहीतरी करा, स्वस्थ बसू नका. त्या श्रीमंत मनुष्यासारखं नुसतं सर्व काही इकडचं ठीकठाक आहे हे कोण तिकडं जाऊ नका. तिकडं फार भयंकर ठिकाण आहे, ते यातनेचं ठिकाण आहे. पण देव प्रार्थना ऐकायला आता तयार.
संत पाऊल अथेन्स या ठिकाणी गेला, प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण वाचतो, ज्या ठिकाणी येशूचं नाव कधीच सांगितलं नव्हतं. त्याने त्यांना सांगितलं की देव आपल्या कोणापासूनही दूर नाही. तर आता पश्चातापाची कृपा देवाने सर्वांना सर्वत्र दिलेली आहे. ती पश्चातापाची कृपा आता आहे, ती नंतर नाही. देव करो हे विचार तुमच्या मनामध्ये ठेव आणि मनापासून या दिवसामध्ये स्वतःचं आत्मपरीक्षण करून देवासमोर लीन होऊन आपण देवाच्या आत्म्याला आपल्या हृदयामध्ये मनामध्ये कार्य करण्यासाठी आपण मोकळे. देव तुम्हाला आशीर्वाद देव. थँक्यू व्हेरी मच. देवाची स्तुती असो.